महाराष्ट्र के नांदेड़ में महानगर पालिका की प्राथमिक और माध्यमिक विद्यालय क्रमांक 1 में स्कूली फर्नीचर लोकार्पण समारोह उत्साह के साथ आयोजित किया गया। सीएसआर के अंतर्गत हाडको के सहयोग से राज्यसभा सांसद डॉक्टर अजीत गोपछड़े के हाथों शहर के 11 स्कूलों में फर्नीचर का वितरण किया गया। इस मौके पर डॉक्टर गोपछड़े ने कहा कि आने वाले समय में स्कूलों में स्वच्छ पेयजल, स्वास्थ्य सुविधाएं और ओपन जिम जैसी सुविधाएं भी उपलब्ध कराई जाएंगी, जिससे विद्यार्थियों को बेहतर माहौल मिल सके। नांदेड़ में आयोजित इस कार्यक्रम के दौरान राज्यसभा सांसद डॉक्टर अजीत गोपछड़े ने छात्रों के लिए बुनियादी सुविधाओं को और बेहतर बनाने पर जोर दिया। उन्होंने कहा कि शिक्षा के साथ साथ विद्यार्थियों के स्वास्थ्य और सुविधाओं का ध्यान रखना भी बेहद जरूरी है। मीडिया से बातचीत में उन्होंने कुछ राजनीतिक सवालों पर कहा कि वे हाल ही में बंगाल चुनाव में व्यस्त थे, इसलिए पूरी जानकारी लेकर ही जवाब देंगे। वहीं नांदेड़ में हेलीपैड निर्माण को लेकर उन्होंने बताया कि इसकी मांग उन्होंने खुद मुख्यमंत्री के सामने रखी थी और इसका सर्वे भी पूरा हो चुका है। उन्होंने कहा कि इस तरह के प्रोजेक्ट से जिले में रोजगार के नए अवसर पैदा होंगे। कार्यक्रम में स्थानीय पदाधिकारी, शिक्षक और बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे। मीडिया 9 के लिए संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट। महापालिकेमध्ये एकूण मला वाटते 16 शाळा आहेत। अजून 5 शाळांना पाईपलाईन मध्ये आहे आणि त्या पाईपलाईन मध्ये बहुतेक या महिन्याभरामध्ये संतोष मुळे आत्ताच आमच्यातून गेलेले म्हणजे कार्यक्रम घरी आहे, त्यांच्या भावाची वास्तुशांती होती, त्यामुळे प्रदेशाचे उपाध्यक्ष संजयजी गोडगे, माझे मार्गदर्शक बंधू, जे दर्गा जो आहे त्या दर्ग्याच्या पाठीमागं एक लाल माती होती, त्या लाल मातीमध्ये डबल बार आणि सिंगल बार होता आणि माझा मित्र जगतसिंग गाडीवाले हा माझा गुरु होता व्यायामातला आणि जगतसिंग गाडीवाले आणि मी आम्ही चिखलवाडी क्षेत्रात त्यावेळेस तो मनापासून या ठिकाणी थोडंसं दुःख पण झालं। दिवाळीच्या भरत येत असताना मला लक्षात आलं महापालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये की मी बऱ्याच ठिकाणी प्रवासामध्ये आणि जेव्हा प्रचारामध्ये प्रत्येक वार्डामध्ये नगरसेवकांच्या जात होतो तेव्हा शहरामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी आहेत की त्या ठिकाणी त्यावेळेस मनामध्ये असं ठरवलं की या शहरामध्ये जसं आता तिथली व्यायामशाळा आहे, आदरणीय उपमहापौर दीपक सिंग रावतांनी महानगरपालिकेमधल्या 11 शाळांना आपण फर्निचर म्हणजे मुलांना बसण्यासाठी बेंच आणि डेस्कची व्यवस्था केलेली आहे आणि ते आज प्रतिकात्मक स्वरूपामध्ये या जी वजिराबादची जी शाळा आहे गांधी पुतळ्याजवळची त्याच्यामध्ये ओपनिंगचा आपण कार्यक्रम केलेला आहे। या महापालिकेतील सर्व नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आजी माजी सर्व आमचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या मिसेस आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या, त्यांचा पराभव झालेला आहे। सदानंद देशमुख 92 मतांनी विजयी झाले। काय वाटतं तुम्हाला? मी आत्ताच पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून आलेलो आहे, मला त्या विषयाची खरं तर माहिती नाही, पण मी त्या विषयाची माहिती घेईन कारण त्याच्याबद्दल मला आता विशेष अशी काही माहिती नाही। मला काय वाटतं लोकांचा ते मी अजून त्याची माहिती घेतली नाही आहे, त्यामुळे जर माहिती घेऊन मी सांगतो। बच्चू कडू शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे। बघा, या लोकशाहीमध्ये परंपरा आहे, प्रत्येकाला कुठे जावं काय नाही जावं अशा पद्धतीने प्रत्येकाचा अधिकार असतो आणि त्यामुळे त्याचं विचाराचं स्वातंत्र्य आहे। खासदार अशोक चव्हाणांनी घोषणा केली होती की 4000 कोटीचा जो हेलिकॉप्टर बनवण्याचा कारखाना नांदेडला येणार आहे। परवा उद्योग मंत्री उदय सामंत आले होते, त्यांनी सांगितलं की मला कल्पनाच नाही असं काही होणार आहे। नाही, असं ते म्हणाले नाही, मला त्या विषयातली नीट माहिती घ्यावी, संभ्रम आहे असं म्हणाले नाही। विशेष त्याच्यामध्ये मला त्याच्यातली माहिती घ्यावी लागेल कारण कसं आहे की हा मोठा प्रकल्प आहे आणि हा मोठा प्रकल्प नांदेडला येणारच आहे आणि हेली प्लांट हा नांदेडमध्ये होणार आहे। त्याच्या संदर्भामध्ये सर्वे देखील संदर्भामध्ये अधिकारी देखील आलेले होते आणि हा उद्योग आम्ही स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली होती की साहेब, या नांदेड जिल्ह्यातल्या बेरोजगारी हटवण्याच्या संदर्भात, युवकांना रोजगार मिळवण्याच्या संदर्भात श्रेय त्याचं कोणाला मिळेल तर शेवटी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच मिळणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच नेतृत्वाखाली सर्व मंत्री काम करतात। कारण नांदेड हे रिमोट प्लेस आहे, नांदेडमधला हा मागासलेपणा दूर करण्यासाठी या ठिकाणी जर हेली प्लांट येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे। त्याचं ते सर्वे होईल आणि त्या सर्वेच्या नंतर जागा निश्चित होईल, सरकार त्याच्या बाबतीमध्ये सगळे निर्णय घेईल आणि उद्योग मंत्र्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल। नाही, असं असू शकत नसतं कारण उद्योग मंत्र्यांना विश्वासात आधी सर्वे होईल आणि त्यांना विश्वासात घेऊनच हा विषय होईल।